breathtaking. सप्तशृंगी देवी भारतातील 51 शक्तिपीठांपैकी आणि आपल्या महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ म्हणून सप्तशृंगी देवीचं हे मंदिर ओळखलं जातं. देवीचं हे मंदिर छोट्या मोठ्या अशा 7 पर्वतांनी घेरलेलं आहे, म्हणूनच या गडाला सप्तशृंगी गड म्हणतात. सप्तशृंगी गडावर तुम्ही कसे येऊ शकता, इथे जे रोपवे आहे त्या रोपवेचं तिकीट किती आहे, रोपवेचे टायमिंग्स काय आहेत आणि देवीच्या दर्शनानंतर तुम्ही इथे कुठे कुठे फिरू शकता, इथे जेवणाची आणि राहण्याची कशी व्यवस्था आहे, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका व शेवटपर्यंत पूर्ण बघा. जय शिवराय मित्रांनो, मी तुम्हाला नाशिकच्या ओल्ड CBS बस स्टँडवरून दर 1 तासाला सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या बस मिळतील. या बस फक्त 1.5 ते 2 तासात तुम्हाला गडावर सोडतील. गडावर येताना 8 ते 10 किलोमीटरचा खूपच सुंदर असा हा घाट लागतो. एका बाजूला उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोलदरी. पावसाळ्यात तर या घाटात एवढं भारी वाटतं ना, सगळीकडे धुकं पसरलेलं, एकदम थंडगार वारा, खरंच खूप भारी वाटतं. म्हणजे ते म्हणतात ना, ढगात गेल्यासारखं वाटतं, तर सेम तसंच. तुम्ही पण जर देवीच्या दर्शनाला येत असाल तर पावसाळ्यात या, तुम्हाला एक नक्कीच वेगळा अनुभव मिळणार आहे. मित्रांनो, मंदिरापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. ऑप्शन आहे रोपवेने. जर तुम्हाला रोपवेने मंदिरापर्यंत जायचं असेल तर तुम्हाला रोपवेच्या या एंट्री पॉईंटपर्यंत यावं लागेल आणि इथून सर्वात पहिले तुम्हाला रोपवेचं तिकीट घ्यावं लागेल. रोपवेचं तिकीट 120 रुपये आहे आणि लहान मुलांसाठी व सिनियर सिटीजनसाठी फक्त 60 रुपये तिकीट आहे. रोपवेचं तिकीट घेऊन जसं तुम्ही आतमध्ये येता तर या मॉलमध्ये तुम्हाला शॉपिंग करता येईल. ओटीसाठी, पूजेसाठी जे काही सामान लागतं ते सर्व तुम्हाला इथे घेता येईल. तसेच या मॉलमध्ये हॉटेलसुद्धा आहेत आणि इथून तुम्ही प्रसाद पण घेऊ शकता. मित्रांनो, हा रोपवे आपल्या देशातील पहिला आणि एकमेव फनिकुला रोपवे आहे, जो आपल्याला फक्त सप्तशृंगी गडावरच पाहायला मिळतो. हा रोपवे दिसायला तर ट्रेन सारखा दिसतो, पण याचं काम रोपवेचं आहे. फनिकुला रोपवे म्हणजे 2 गाड्या एकमेकांना बॅलन्स करत वर खाली जातात आणि या रोपवेची सर्वात खास गोष्ट म्हणजे या रोपवेने आपण फक्त 1 ते 1.5 मिनिटात गडावर जातो. तुम्ही पण गडावर आल्यावर या रोपवेने मंदिरापर्यंत जा. तुमच्यासाठी हा एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स होऊन जाईल. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत सप्तशृंगी देवीच्या मंदिरात. आता आपण करूया देवीचे लाईव्ह दर्शन. मित्रांनो, देवीची ही मूर्ती पूर्णपणे सिंदुराचा लेप दिलेली आहे आणि विशेष म्हणजे ही मूर्ती स्वयंभू आहे. स्वयंभू म्हणजे पूर्णपणे नैसर्गिकरित्या निर्माण झालेली. देवीला 18 भुजा आहेत आणि प्रत्येक हातात एक वेगळं शस्त्र आहे महिषासुराचा वध करण्यासाठी. असं सांगितलं जातं की याच गडावर देवीने महिषासुराचा वध केला होता. आजही इथल्या एका डोंगरावर एक मोठं छिद्र तुम्हाला दिसतं. असं म्हणतात की जेव्हा देवीने महिषासुराचा वध करण्यासाठी त्रिशूळाने प्रहार केला होता तेव्हा हे छिद्र तयार झालं होतं, जे आपल्याला आजही या शिखरावर पाहायला मिळतं. चैत्र आणि आश्विन नवरात्रीला इथे मोठी जत्रा भरते आणि एका वर्षात आपल्याला देवीची 2 वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात. आणि असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज सुरत मोहिमेपूर्वी सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला आले होते. मित्रांनो, देवीचे बरेच भक्त आजही पायऱ्यांनी चालत मंदिरापर्यंत जातात आणि जर गर्दी नसेल तर या पायऱ्या चढायला तुम्हाला मोजून 30 ते 40 मिनिट लागतात. आणि जर तुम्हाला या पायऱ्यांनी वर जाता येत नसेल तर तुम्ही रोपवेने सुद्धा मंदिरापर्यंत जाऊ शकता. देवीच्या दर्शनानंतर इथे येणाऱ्या सर्व भक्तांसाठी सप्तशृंगी ट्रस्ट मार्फत प्रसादालयाची सोय आहे. या प्रसादालयात तुम्हाला एकदम कमी किमतीमध्ये जेवणाची खूपच छान सोय आहे. जर तुम्ही साधी थाळी घेतली तर ती थाळी तुम्हाला फक्त 20 रुपयामध्ये मिळून जाईल आणि जर तुम्हाला थोडं काही स्पेशल हवं असेल तर VIP थाळी इथे फक्त तुम्हाला 60 रुपयामध्ये मिळून जाईल. या प्रसादालयामध्ये नाश्त्याची सोय सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत असते आणि जेवणाची सोय दुपारी 11 ते 2:30 आणि संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत असते. नाश्ता किंवा जेवण घेण्याआधी आपल्याला आधी असं एक कुपन घ्यावं लागतं, जे की इथे असलेल्या एका काउंटरवर मिळून जातं. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत शिवालय तलावावर, ज्याला शिवालय कुंड किंवा शिवालय तीर्थ सुद्धा म्हणतात. या तलावाचं पाणी खूपच पवित्र मानलं जातं, त्यामुळे देवीच्या दर्शनाला येणारे बरेच भक्त या कुंडात स्नान करूनच देवीच्या दर्शनाला जातात. हे शिवालय तीर्थ देवीच्या मंदिरापासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. पण एवढंच नाही, या तलावाच्या मागच्या बाजूला इथला सर्वात सुंदर व्ह्यू पॉइंट आहे. इथून तुम्हाला खूपच सुंदर असा हा हिरवागार डोंगर दिसतो आणि इथूनच मार्कंडे पर्वताचं सर्वात जवळून दर्शन होतं. आणि याच पर्वतावर मार्कंडे ऋषी तपश्चर्या करत होते, म्हणूनच या पर्वताला मार्कंडे पर्वत असेही म्हणतात. एका पुरातन कथेनुसार मार्कंडे ऋषी सप्तशृंगी देवीला पुरातन कथा आणि श्लोक सांगत असत, म्हणूनच असं म्हटलं जातं की सप्तशृंगी देवीची मूर्ती मार्कंडे पर्वताकडे थोडीशी झुकलेली आहे. मित्रांनो, शिवालय कुंडाच्या मागच्या बाजूला हा सतीचा कडा आहे.
एका पुरातन कथेनुसार देवीच्या एका भक्ताने नवस केला होता आणि नवस पूर्ण झाल्यावर बैलगाडीने गडावर येताना एका दुर्घटनेत बैलगाडी 12,000 फूट दरीत गेली होती. पण सप्तशृंगी देवीने तिथे प्रकट होऊन त्या भक्तांना वाचवलं आणि त्या भक्तांना वरदान दिलं की जो कोणी माझ्या दर्शनाला येईल तो सर्वात पहिले तुझं दर्शन घेईल आणि नंतरच माझ्या दर्शनाला वर येईल. आणि आजही तुम्हाला या ठिकाणी बैलगाडीच्या चाकाचे निशाण दिसतील. मित्रांनो, शिवालय कुंडाच्या अगदी बाजूलाच हे एक सुंदर महादेव मंदिर आहे. हे मंदिर पूर्णपणे काळ्या दगडाने बांधलेलं आहे, पण काही कारणामुळे सध्या हे मंदिर बंद आहे. तर देवीच्या दर्शनानंतर तुम्ही या ठिकाणी नक्की या, कारण या कुंडाच्या आजूबाजूला बघण्यासारखं खूप काही आहे. इथून तुम्हाला मार्कंडे पर्वताचा पूर्ण व्ह्यू पाहायला मिळतो. तसेच इथे प्रसिद्ध सतीचा कडा आणि जवळच हे महादेव मंदिर सुद्धा आहे. तर देवीच्या दर्शनानंतर तुम्ही या सर्व ठिकाणी नक्की भेट द्या. मित्रांनो, जर तुम्ही सप्तशृंगी गडावर एक दिवस थांबायचा प्लॅन करत असाल तर या ठिकाणी राहण्यासाठी सप्तशृंगी ट्रस्ट मार्फत भक्तनिवास आहेत. तसेच इथे बरेच प्रायव्हेट हॉटेल आहेत. तर इथे तुम्हाला 1,000 ते 1,500 रुपयामध्ये रूम मिळून जाईल. आणि जर तुम्हाला सप्तशृंगी गडावरून परत नाशिकला जायचं असेल तर इथे दिवसभर बसेस सुरू असतात. या बसने तुम्ही डायरेक्ट नाशिकला जाऊ शकता. मित्रांनो, सप्तशृंगी गडावर येताना जेव्हा घाट संपतो इथेच डाव्या बाजूला एक सुंदर असा हा व्ह्यू पॉइंट आहे. इथे तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत छान फोटोशूट पण करता येईल. मित्रांनो, सप्तशृंगी माता जशी उंच डोंगरावर बसलेली आहे तशीच चंद्रपूरची माता महाकाली भूगर्भात निद्रा अवस्थेत आहे. पण चंद्रपूरच्या या मंदिराचा इतिहास खूपच रहस्यमय आहे आणि आपल्यापैकी 90% लोकांना या मंदिराचा खरा इतिहासच माहित नाहीये. तर मग हा रहस्यमय इतिहास जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग भेटूया त्या व्हिडिओमध्ये. बाय.